करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना वंदन करीत इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, आज थोडस वेगळं बोलेल. आपण काही वर्षापूर्वी लॉकडाऊन हा एक प्रकार अनुभवला. एखाद्याला आजार झाला की आपण त्याच्यापासून 4 हात लांब, 4 काय तर 8 हात लांब. भले जो आपल्या रक्ताचा असू दे नाही तर कोणी असू दे, त्याला एका वेगळ्या रूम मध्ये खोलीमध्ये ठेवलं जायचं आणि त्याच्यापासून लांबी ठेवायची. आणि हा काळ काय 2 वर्ष होता, 3 वर्ष होता, त्यानंतर त्याचं औषध आलं. मग तुम्ही विचार करा, दलित शोषित पीडित समाजाला हजारो वर्ष तो लॉकडाऊन अनुभवायला भेटला. आणि त्या लॉकडाऊनचा एका सहीनिशी तो लॉकडाऊन तोडणाऱ्या जादूगाराचा आज वाढदिवस आहे. माझं मन भरून आले काय हे बोलताना सुद्धा की काय त्या माणसाने कष्ट केले असतील, काय त्या माणसाने मेहनत केली असत. एकटा माणूस सर्व जाती व्यवस्थेविरुद्ध उभा राहिला, ना परिवाराची चिंता केली ना कोणाची चिंता केली, फक्त समाज आणि समाज. माझा समाज बांधव कसा असला पाहिजे, माझा समाज बांधव कसा राहिला पाहिजे, माझा समाज बांधव कसा पुढे गेला पाहिजे. इथं कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा कोणाचाही हे न करता त्यांनी सर्वांसाठी कार्य केलं. आणि आज त्या जादूगाराला मी माझं अभिवादन करतो आणि धन्यवाद. तुम्ही सगळेजण इकडे आलात, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि इतका सुंदर असा कार्यक्रम आपल्या कमिटीने आयोजित केला. त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.